स्वागत आहे तुमचं आपल्या मॅथ्स पंढरी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण परिमेय संख्या व अपरिमेय संख्या या टॉपिकवरती व्हिडिओ हा बनवत आहोत। प्रिव्हियस इयर एक्झाम्पल्स आपण यामध्ये घेतलेले आहेत, यावरून तुम्हाला अंदाज येईल की या टॉपिकवर कशा प्रकारचे एक्झाम्पल्स विचारले जातात। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब मात्र नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून यापुढचा जो बी काही व्हिडिओ बनवला जाईल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला प्राप्त होईल। तर चला सुरुवात करूया अधिक वेळ न दवडता। हे आपलं पहिलं एक्झाम्पल पहा, काय दिलंय पहा, यामध्ये आपल्याला काय विचारले ते लक्षात घ्या। 503 वजा 507 अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे। या ठिकाणी अपूर्णांकाची वजाबाकी करायची आपल्याला। 503 वजा 507 अपूर्णांकांची बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल, ती करत असताना छेदाचा होतो गुणाकार, 3 7 21 होईल। अंशामध्ये तिरकस गुणाकार, 7 5 35, मध्ये वजाबाकी चिन्ह आणि 5 3 15 होईल। 35 वजा 15 येतील 20, हा छेदामधला 21, उत्तर येईल 20/21। पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल आपलं 20/21। चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया। वजा 507 आणि वजा 813 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या आपल्याला शोधून काढायची। काम फार सोपं आहे। पहा, जर दोन परिमेय संख्या असतील a/b बरोबर c/d आणि यांच्या दरम्यानची परिमेय संख्या शोधायची असेल तर काय करायचे पहा, अंशाची बेरीज करायची आणि छेदाची बेरीज करायची। यापासून तुम्हाला जे बी काय परिमेय संख्या मिळेल त्या दोघांच्या दरम्यान असणार आहे। मग चला आपण यांची बेरीज करूया। काय ती बेरीज पहा, 13 आणि 7 20, अंशामध्ये पहा 8 आणि 5 13, ऋण ऋण या ठिकाणी ऋणच येईल, ते गुणाकारामध्ये आणि भागाकारामध्ये धन होतं, पण बेरीज किंवा वजाबाकीमध्ये या ठिकाणी ते आता हे ऋण चिन्ह ऋणच राहणार आहे, हे लक्षात घ्या। मग उत्तर येईल आपलं वजा 13/20, वजा 13/20, इथे 21 झालेला आहे, प्रिंटिंग मिस्टेक असेल। पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल आपलं। चला एक्झाम्पल नंबर 3, 1/2 अधिक 1/3 अधिक 1/4 अधिक 1/5 हे चार अपूर्णांकांची आपल्याला बेरीज करायची आहे। तर आपल्याला काढावं लागतो यांचा लसावी। कोणाचा लसावी? 2 3 4 आणि 5 लसावी काढा, किंवा त्यांचा चौघांचा गुणाकार करा, किंवा लसावी काढा। लसावी काढायचा असेल तर जो मोठा टेबल आहे 5 तो काउंट करत राहायचं, जिथे या तिघांनी भाग जाईल तो असतो लसावी, किंवा चौघांचा गुणाकार करा, आपल्याला लसावी मिळून जाईल। पहा, 2 6 6 चौक 24, 24 पंचे 120, छेदामध्ये येतील 120। आता पुढे काय करायचंय पहा, हा पहिला अपूर्णांक विचारात घ्या, त्याचा छेद 2 आहे, हा 2 सोडून द्या। 3 चौक 12, 12 पंचे 60, 60 ने 1 ला गुणलं, येतील 60 पहा। अधिक पुढचा अपूर्णांक 1/3, यातला 3 सोडा, 2 चौक 8, 8 पंचे 40, 40 ने 1 ला गुणलं, वरती आले 40। तिसरा अपूर्णांक 1/4, 4 सोडून द्या, 2 6 6 पंचे 30, 30 ने 1 ला गुणलं, इथे आले 30। आणि पुढे पहा, हा शेवटी 5 आहे, 5 सोडून द्या, 2 6 6 चौक 24, 24 ने 1 ला गुणलं, आले वरती 24। आता अंशाची बेरीज किती येईल पहा, हे 100, 130, 150 आणि 4 154, 154/120 आपल्याला उत्तर पाहिजे, 154/120। परंतु आता उत्तर नाहीये, आपण या ठिकाणी भाग देणार आहोत। आता भाग देताना पहा, 2चा भाग देऊया सुरुवातीला, आणि हा 0 60 आले, 2 7 14, बाकी उरली 1 14 झाले, 2 7 14, 77/60 उत्तर आले पहा। इथे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे। उदाहरण क्रमांक 4, 5/6 गुणिले 3/2 गुणिले 4/5 बरोबर पहा, 2 1 2, 2 2 4, 2 1 2, 2 3 6, 5 5 कॅन्सल होतील, 3 3 कॅन्सल होतील। उत्तर आलंय फक्त पहा, अंशामध्ये काही शिल्लक नाही, छेदामध्ये काही शिल्लक नाही, अशा वेळेला उत्तर 1 असतं, 1/1 आहे, म्हणजेच 1, पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल आपलं। पहा, 4.2/5 हे 5वं एक्झाम्पल, अधिक 5.1/2 पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज आहे। करणं फार सोपं आहे। पहा, आपल्याला काय करायचं आहे, अगोदर हे जे पूर्णांक दिले त्याची सेपरेट बेरीज करूया। 4 अधिक 5 अधिक, आता पुढे 2/5 आणि 1/2 ची सेपरेट बेरीज घ्या। 2/5 आणि 1/2 ची आपण सेपरेट बेरीज घेतली। 4 आणि 5 9 अधिक, पहा आता इथे
पंचे 10, छेदामध्ये येतील 10, अंशामध्ये तिरकस गुणाकार 2 दुनी 4 अधिक 5 एके 5 बरोबर ही 9 आणि 5 आणि 4 9 छेद 10. हेच आपण कसे मांडू शकतो 9.9 छेद 10. 9.9 छेद 10. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल पहा आपलं. 61 छेद 10,000 पहा. ही संख्या दशमान पद्धतीने कशी लिहाल म्हणजे दशांश चिन्हाचा आपल्याला वापर करायचा आहे. पहा 61 लिहूया. 61 ला दशांश चिन्ह इथे कुठेच नाही म्हणजे शेवटी असतं. खाली 4 झिरो 1 2 3 4 दशांश चिन्ह 4 घरी डावीकडे येईल 1 2 हे 3 हे 4 आणि इथे दशांश चिन्ह द्या म्हणजे 0.0061. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल आपलं 0.0061. पहा एक्झाम्पल नंबर 7. 1/1 गुणिले 2 अधिक 1/2 गुणिले 3 अधिक 1/3 गुणिले 4 अधिक 1/9 गुणिले 10 अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. सिरीज व्यवस्थित लक्षात घ्या. ऑब्झर्वेशन करा. 1 गुणिले 2 2 गुणिले 3 3 गुणिले 4 अशा प्रकारची सिरीज जर असेल अशी छेदामध्ये तर काम फार सोपं आहे. तो शेवटचा अपूर्णांक आहे ना त्याचं ऑब्झर्वेशन करा. त्या छेदामध्ये 9 आणि 10 आलाय. 9 जाईल अंशामध्ये आणि 10 जाईल छेदामध्ये. 9/10 साधी सोपी ट्रिक आहे. पहा खालीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या नाही. मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं की जर छेदामध्ये 0 असेल तर ती परिमेय संख्या नसते. सगळ्या संख्या आपल्याला ऑब्झर्व करायच्या. छेदामध्ये 0 कुठे येतो पहा इथे अंशामध्ये आहे त्यामुळे ही संख्या परिमेय संख्या आहे. छेदामध्ये नको आहे आपल्याला. पहा ही संख्या परिमेय असणार नाही 9/0. पर्याय क्रमांक 3 मध्ये ही संख्या पाहायला मिळते आपल्याला 9/0. खालीलपैकी कोणती परिमेय संख्या नाही. पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारलाय पण आता वेगळा नियम आपल्याला वापरायचा आहे. पहा या ठिकाणी आपण सगळे पर्याय चेक करणार आहोत. 4ही पर्याय आणि कोणत्या ठिकाणी आपल्याला परिमेय संख्या नाही हे कंडिशनवरून आपल्या लक्षात आलं पाहिजे तेच आपल्याला ओळखायचंय. 196चं वर्गमूळ काढा. वर्गमूळ निघते का पाहूया आपण. 196चं 14 वर्गमूळ निघते. 14 ही पूर्णांक संख्या आहे म्हणजे हीच परिमेय संख्या आहे. 14ला आपण 14/1 या रूपात मांडू शकतो म्हणजे P/Q या रूपात त्याला मांडू शकतो. कोणताही अपूर्णांक किंवा कोणतीही संख्या P/Q या रूपात जर मांडता येत असेल तर ती परिमेय संख्या असते. मग 14 पूर्णांक P/Q रूपात आपल्याला मांडता येतो. या ठिकाणी या पहा 3 9 27 म्हणजे 9चं वर्गमूळ काढायचं. 9चं वर्गमूळ येतं 3 पूर्णांक संख्या आहे 14 प्रमाणेच परिमेय संख्या आहे. आता इथे या 5 9 45 म्हणजे इथे उत्तर आलं 9. पुन्हा एकदा 9चं वर्गमूळ आलं 3. 3 परिमेय संख्या आहे या रूपात मांडता येते. 14/1 त्याप्रमाणे 3/1. आता इथे या. आता नक्कीच हीच परिमेय संख्या नसली पाहिजे हे आपल्या लक्षात घ्यायचे. 8चं वर्गमूळ निघत नाही लक्षात घ्या. संख्येचं वर्गमूळ निघलं पाहिजे. जर वर्गमूळ निघत नसेल तर ती समजून घ्यायचं ती परिमेय संख्या नाही ती अपरिमेय संख्या आहे. पूर्णांक रूपात वर्गमूळ निघत नसेल म्हणजे आता पहा 8चे वर्गमूळ काढायचंय आपल्याला. कसं काढणार आपण 4 गुणिले 2 पहा 4चं वर्गमूळ किती 2 या 2चं वर्गमूळ निघत नाही म्हणजेच याचा अर्थ मी तुम्हाला परिमेय संख्येमध्ये व्याख्या सांगितली P/Q रूपात मांडता आली पाहिजे. P पूर्णांक पाहिजे Q पूर्णांक पाहिजे. पहा पूर्णांक संख्या नाहीये आणि म्हणूनच ही परिमेय संख्या नाहीये हे लक्षात घ्यायचं. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर येईल. तर नेक्स्ट एक्झाम्पल 4/3 अधिक 8/3 पाया समान आहे म्हणजे छेद समान आहे तो एकदाच लिहायचा आहे. अंशामध्ये फक्त अंशाची बेरीज होईल 4 अधिक 8 12/3 उत्तर येईल. 3 चौक 12 पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल आपलं. पण यावरून आपल्याला अंदाज लक्षात येतो की कशा प्रकारचे एक्झाम्पल्स दिले जातात आणि आपण कोणत्या एक्झाम्पलची तयारी केली पाहिजे आणि त्यामुळे हे व्हिडिओ फार महत्त्वाचे असतात. असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला दररोज पाहायला मिळतील. त्यासाठी तुम्हाला करायचे चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आणि बेल आयकॉनला क्लिक करायचे जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स जे काय सर्वात अगोदर नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. तर चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.